शांत जोईल या ठिकाणी उपस्थित आहे. तसे बुवा बोलले काही बोलणार नाही, पण ते बोलताना बोलून गेले की तुम्ही लहान आहात, मी सांभाळून घेतो. तसे इथे लहान कोणी नाही, कारण लहान असला तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, आणि जर कोणी मोठा असला तर त्यांनी माफ करायला शिकला पाहिजे. एवढं मात्र आपण केलं पाहिजे. आणि बुवा बोलता बोलता बोलून गेले की या ठिकाणी माझ्या गावातील सर्व भजन श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत, पण त्यांना सांगतो मी की माझं पंजवळ हे आर्य आहे, त्यामुळे ते आर्य गावातले असले तरी ते माझेच भजन श्रोते आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. माझ्या गावातील सुद्धा भरपूर जण इथे उपस्थित आहेत. हॅलो, 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 हॅलो. हे भजन पूजन नामस्मरण कोणामुळे चालू असेल तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. या महाराष्ट्राची शान म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हे गीत गातात. जय जय महाराष्ट्र माझा.
आपलं उपसरपंच शशिकांत कावले यांच्याकडून मला 200 रुपयाचं पारितोषिक मिळाले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याचप्रमाणे संस्कार जोईल यांच्याकडून सुद्धा मला 100 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे विघ्नेश भडसाळे यांच्याकडून सुद्धा मला 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे माझी बहीण वैष्णवीताई यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक मिळालंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. या सर्वांसाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. बुवा, मी लहान असलो तरी तुम्ही बोलता बोलता मला भरपूर काय काय बोलून गेला. माझी पहिली बारी आहे त्याच्यामुळे मला लहान समजू नका. लहान कीर्ती लहान पण मूर्तिमान असं मी आहे. त्याच्यामुळे बोलते वेळी विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या महाराष्ट्राला आपल्या मराठी माणसाची ख्याती मोठी केलेली आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कसं जगावं हे शिकवलं असलं तरी त्यांचाच मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांनी मरतेवेळी सुद्धा कसं मरावं हे देखील आपल्याला शिकवलं आहे. त्यांना बांधून ठेवलेलं असताना त्यांच्या जखमेवरती मीठ चोळलं. त्यांना त्यांचे नख छाटले गेली, त्यांचे डोळे काढले गेले तरी ते कोणापुढे झुकले नाही असे आपले संभाजी महाराज आहेत. त्यांचे मित्र कविराज त्यांना काय सांगतात? हाथी घोड़े तोप तलवारे होश तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारे होश तेरी सारी है, लेकिन जंजीरों में अटका मेरा राजा अब भी सब पे भारी है. अब भी सब पे भारी है. अब भी सब पे भारी है. छत्रपती संभाजी महाराजांसाठी एकदा टाळ्यांचा गजर होईल. माणसाला राग हा भरपूर येत असतो. माणसाने जीवनामध्ये आनंदी राहायला शिकला पाहिजे. बघा, ज्यावेळेस कृष्णाचा जन्म झाला तेव्हा त्यांना आपल्या वडिलांची माया सुद्धा भेटली नाही. त्यांना ते सोडून गोकुळामध्ये जावं लागलं. तिथे लहानाचे मोठे होत होते तर ते गोकुळ सुद्धा सोडून त्यांना वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात राधा भेटली, तिला सुद्धा सोडून ते मथुरेत गेले. शेवटी त्यांनी द्वारका उभी केली. शेवटी द्वारका देखील सुद्धा त्यांची पाण्यात बुडाली. बासुरी सुद्धा त्यांची गेली. आता जगण्याला अर्थ काय? पण तरी तुम्ही कधी कृष्णाला रडताना बघितलंय? कृष्ण हसतो, खेळतो, नाचतो, गातो. तो जगण्याचा उत्सव मनवतो. कारण जीवनात हे दुःख येणारच आहे म्हणून ते दुःख घेऊन बसत राहायचं असं नाही ना. माणसाने आनंदी राहायला जगायला शिकलं पाहिजे. जीवनातील छोटा छोटा क्षण एकत्र जगून त्यातून आनंद कसा मिळतो हा माणसाने बघितला पाहिजे. ज्यावेळेस राम वनवासाला गेले तेव्हा त्यांनी काय टेन्शन घेतलं का? त्यांनी असा विचार केला का मी तिथे जाऊन कसा जगणार, काय करणार? त्यांनी टेन्शन न घेता 14 वर्ष त्यांनी तो वनवास गाठला. असा विचार आपल्या मनात सुद्धा असायला पाहिजे. छोटा छोटा क्षण असे का असे ना तो जगला पाहिजे.
आजच्या दुनियेमध्ये कोणत्या माणसाचा भरोसा राहिलेला नाही. प्रत्येक माणूस आपल्या स्वार्थासाठी जगत असतो. म्हणून त्याच्यावर एक गीत गाण्याचा प्रयत्न करतोय. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोविंद बंगारी. कधी लागेल रे वेड्या तुला गोविंद मनुष्य पैशाने श्रीमंत असून चालत नाही, तर मनुष्य हा मनाने श्रीमंत असला पाहिजे. जर मनुष्याचं मन चांगलं असेल तर तो सर्वात श्रीमंत. माझ्या बाजूला बसलेले नाना राणे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. बुवा, तुमचं गाव आरे असलं तरी ते माझं पंजवळ आहे असं मी तुम्हाला सांगितलं. बुवा, आमचं गाव आहे आरे, तुमचं गाव आरे म्हणून असलं तरी मला म्हणू नका का रे. तुमचं गाव असलं आरे तरी मला म्हणू नका रे, कारण माझं गाव आहे कुडी. मी भजन करतो रसिकांची ओळखून नाडी, रसिकांची ओळखून नाडी. आपल्याला हरिनामाचा वारसा कोणामुळे भेटला असेल तर ते पंचरत्न बुवा आहे. प्रत्येक बुवांनी आपल्या भजनातून
त्या पंचरत्नांची आठवण नेहमी केली पाहिजे, कारण त्या पंचरत्नांमुळे या भजनाचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. त्या पंचरत्नांची आठवण देखील मी करतोय. त्यांची सुप्रसिद्ध अशी गीतं गाण्याचा प्रयत्न करतोय. चुकलं तर सांभाळून घ्या. पंचरत्नातील पहिलं रत्न म्हणजे सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर काय, आमचे बाजूला असणारे बुवा, जोडीला असणारे बुवा देखील आऱ्यातलेच आहे. ते सुद्धा आऱ्यातले कदमच आहे. तसे सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम यांच्याबद्दल सांगायचं काय झालं तर, तापलेल्या तयार पाण्याचा थेंब पडला तर तो तापलेल्या तयार पाण्याचा थेंब पडला, तो आपल्याला दिसत नाही. तो थेंब कमळाच्या पाकळ्यावर पडला तर तो आपल्याला शोभून दिसतो. असाच एक थेंब चंद्रकांत कदमच्या नावाने देवगड तालुक्यातील आरेगावात पडला आणि या भजन क्षेत्राचा इतिहास घडला. या भजन क्षेत्राचा इतिहास घडला. या भजन क्षेत्राचा इतिहास घडला. त्याचं प्रसिद्ध गीत गाण्याचा प्रयत्न करतोय. हॅलो हॅलो एक दोन तीन धरून खेची नात गावलो तर उभो पेची. एक दोन तीन धरून खेची नात गावलो तर उभो पेची. असं बोलण्याची हिंमत जर कोणामध्ये असेल तर ते चंद्रकांत कदम बुवा चंद्रकांत कदम आहे. पंचरत्नातील दुसरं रत्न म्हणजे कठीण रागातून आणि कठीण तालातून कसं गावं हे ज्यांनी आपल्याला शिकवलं ते म्हणजे सुप्रसिद्ध भजन सम्राट परशुराम पांचाळ बुवा. तू दुःख करता तू दुःख करता तू दुःख करता तू दुःख करता
मान मिळवला ते म्हणजे आमचे पंजोबा सुप्रसिद्ध भजन सम्राट संगीत रत्न बुवा विलास पाटील, ज्यांनी भजनाचा झेंडा अटके पार नेऊन रोवला, अमेरिकेत नेऊन रोवला. असे आमचे पंजोबा सुप्रसिद्ध भजन सम्राट संगीत रत्न बुवा विलास पाटील. त्यांच्याबद्दल एक शेर मारतोय. कोकणात हे रत्न जन्मले वाटे आम्हा अभिमान, कोकणात हे रत्न जन्मले वाटे आम्हा अभिमान. तुला कोयला शिरपेदाचा पुरस्कार मिळाला संगीत रत्न, असे विलास पाटील बुवा महाराज. आम्हा भजन रसिकांचा दिवशी प्राण, आम्हा भजन रसिकांचा दिवशी प्राण. त्यांचे प्रसिद्ध गीत गातात. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला, संतांच्या विरुद्ध पंडितांचा पंचरत्नातील चौथं रत्न म्हणजे सुप्रसिद्ध भजन सम्राट काशीराम परबुवा. मालवणी माणसा मुंबईतील तरी मालवणी बोला तुला जाणको, मालवणी माणसा मुंबईतील तरी मालवणी बोला तुला जाणको. रसाळाचा मालवणी भाषा पहाडी आवाजाचे बादशाह सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा वामन खोकर. वावा रे वावा हो वावा रे वावा, वावा रे वावा हो वावा रे वावा, वावा रे वावा हो वावा रे पंचरत्नासाठी एका जोरदार टाळ्या होईल. या पंचरत्नांमुळे या भजनाला अर्थ आहे, कारण ज्यांनी या भजनाची हरिनामाची सुरुवात केली ते हे पंचरत्न बुवा आहे. या ठिकाणी माझी आत्ते पूजा परब आणि भाऊजी काका आमचे मोहन परब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकार करत. हे पंचरत्न ज्या ठिकाणी जन्माला आले ते म्हणजे आपलं हे कोकण आहे. आपलं कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं हे आपलं कोकण आहे. या कोकणासाठी
हे प्रसिद्ध असं गीत गाण्याचा प्रयत्न करतोय. स्वर्गापेक्षा सुंदर आसा
आता तुम्ही ज्यांनी व्यवस्थित गाणं ऐकलं असेल त्यांनी बघितलं असेल मी काय बोललो शेवटला. कोकणात आमच्या दशावतार डबल बारी फेमस. आता बघताय की तुम्ही डबल बारी बघताच आहे. दशावतार म्हणजे काय सांगायचं. दशावतारावरती आता पिक्चर सुद्धा आलाय. दशावतारावरती आता नवीन पिक्चर सुद्धा आलाय. त्या पिक्चर मध्ये एक गाणं सादर करण्याचा प्रयत्न करतो. अजूनही गाणं कोणी म्हटलेलं नाही. आता एवढ्या डबल बारी झाल्या नवरात्री कोणी म्हटलंच नाही. यांकडून मला या गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आता भुवांनी मला सांगितलंय की तुम्ही गजरामध्ये काय पण बोला मला सहन करून घेईन मी. त्यांनी मला मुभा केलेली आहे की त्यांना काही बोला मी सहन करून घेईन. आता त्यांनी मुभा दिली आहे आणि मी ती घ्यावी नाही. आता त्यांची पहिलीच बारी त्यांच्या आऱ्या गावात झालेली आहे. त्यांच्या आऱ्या गावात त्यांची पहिलीच बारी झाल्याबरोबर त्यांच्या अंगात एक वेगळा जोश आहे. पहिलीच बारी झाल्या म्हटलं तर ते गावात दुसऱ्या दिवशी पहिली बारी झाल्याबरोबर एकदम कपड्याची इस्त्री करून एकदम गावात चाललेले. आता समोर एक आजीबाई शेणाची फाटी घेऊन येत होती. आता त्या आजीबाईने बघितलाय रे हेच ना ते काल रात्री बारी करत होते. समोर जात होते त्यांच्याकडेच लक्ष. शेवटी तिचा पाय गेला, तोंड घसरला आणि खाली पडली. सगळं शेण त्या बुवांच्या अंगावर उडालं. आता बुवांनी काय करायचं. आता इंग्रजीचे ते मोठे पापड ना, इंग्रजीचे पापड. आता इंग्रजीत त्याला म्हणतात ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. आता आजीला एका कानाने ऐकायला येत नाही. ती काय ऐकून गेला फक्त गॉड. ती म्हणतात गॉड सगळा खाऊन टाक. बुवांका इलो राग म्हणतात शेण खाऊ काय सांगता माका. तरी पण इंग्रजीची काय खास गेलेली नाही. काय म्हणतात ती का व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. आता तुमका आधीच सांगितलंय तिला एका कानाक ऐकूक येत नाही. तिने ऐकला नेम
शेणाचे गोळ केलाय आणि डायरेक्ट थोबाडीत मारलाय. आता काय ते बोलतो ये मग अजून ये. आता काय करताय आता बुवा ते तेव्हापासून बुवानी इंग्रजी बोलायचं सोडूनच दिलं नाही. आता म्हणता इंग्रजी नाही, आता शुद्ध मराठी, मी मराठी असा एक जोक सांगणार. राग नाही ना मित्र म्हणून बुवासाठी एक गीत गातोय. जीवनात मित्र कसा असावा, जर आपल्या मित्रामध्ये जर हे 3 गुण असतील ना तर त्याला कधी तुम्ही सोडून जाऊ नका. एक तर ज्यावेळेस आपलं काही चुकलं ना, आपलं काही चुकलं की ठामपणे सांगणारा बाबा तुझं हे चुकलंच आहे असं सांगणारा एक मित्र पाहिजे जीवनात. दुसरा गुण म्हणजे ज्यावेळेस वाटेल ना की आपल्या मनातलं कोणातरी सांगावं आणि ते दुसऱ्या माणसाने शांतपणे ऐकावं, असा एक मित्र आपल्या जीवनात असायला पाहिजे. आणि तिसरा गुण म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मदतीची गरज असेल, किती वाजू दे, आपल्याला मदतीची गरज असेल ना त्यावेळेस आपल्याला फोन करून कुठे आहेस मी तिथे येतो असं सांगणारा एक मित्र पाहिजे. हे 3 गुण जर तुमच्या मित्रामध्ये असतील त्याला कधी सोडून जाऊ नका. त्या मित्रासाठी एक गीत गाण्याचा प्रयत्न करतो. दुःखडवायला उंबऱ्यासारखा, दुःखडवायला उंबऱ्यासारखा मित्रवन व्यामध्ये, मित्रवन व्यामध्ये, मित्रवन व्यामध्ये गजराला सुरुवात करतोय खूप वेळ झाला.